प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव मधुमेहींसाठी संजीवनी। अर्थ खात्यावरून पडद्याआड घमासान जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा। अर्थ खातं देण्यास शिंदेंचा विरोध असल्याच्या बातमीनंतर बैठक। 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटलांची फडणवीसांसोबत चर्चा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द। जयंत पाटील आणि आव्हाडांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार। विशिष्ट पक्षाला अर्थ खातं देऊ नका असं शिंदे बोलणार नाहीत। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील शिंदे भेटीमध्ये राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही, तटकरेंचं वक्तव्य। केंद्रात मंत्रीपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यानं प्रफुल्ल पटेल नाराज। मात्र दोन्ही पदं पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार, सूत्रांची माहिती। फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार। भाजपचाच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांचं भाकीत। राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील, बन यांचं उत्तर। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढला। मात्र वांगचुक यांचं 9 किलो वजन घटलं, प्रकृती चिंताजनक। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम। मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार। जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी भेट देणार। मनसेचे आणखी काही नेतेही सोबत असणार। 22 जुलै रोजी मनसे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार। चेंबूर दुर्घटना प्रकरणामध्ये न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार, संदीप देशपांडेंची भूमिका। मुंबईच्या चेंबूरमधील मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टँकरचा ब्लास्ट, 1 जणाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी साताऱ्याच्या फलटणमध्ये दाखल। संजीवराजे नाईक निंबाळकरांकडून पालखीचं स्वागत। माऊलींच्या पालखीचा आज फलटणमध्ये मुक्काम। माऊलींच्या पालखीचा आज फलटणमध्ये मुक्काम होणार आहे आणि परंपरेनुसार निंबाळकरांकडून या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। लाखोंच्या संख्येनं वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। विठुनामाचा गजर केला जातोय। विठुनामाच्या जयघोषामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय।